नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्राची सुरुवात आपण काही वेगवान बातम्या पाहून करूयात। 25 मिनिटं 50 बातम्या। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील नीरा देवधर धरण पूर्ण क्षमतेने भरले, त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। सध्या धरणाच्या सांडव्यावरून 5000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे चिपळूणला पुराने विळखा घातलाय। संपूर्ण गाव हे पुराच्या पाण्यात गेले। चिपळूण तालुक्यातील तिवरे गाव अद्यापही अंधारातच आहे। तिवरे गावातील धनगर वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील वृद्ध महिलेला झोळीतून रस्ता पार करत गावात आणावं लागलं, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गुहागर तालुक्यातील शीर गावातील रस्त्यांना मोठमोठे तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकवस्तीलाही याचा फटका बसण्याची भीती वर्तवण्यात येते। चिपळूण बाजारपेठेत कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। मागील 2 दिवसांपासून वाशिष्ठी नदीने चिपळूण बाजारपेठेला वेढले होते, त्यामुळे पाण्याबरोबर आलेला कचरा व चिखल देखील दुकानांमध्ये शिरलाय। मुसळधार पावसामुळे काल धोक्याच्या पातळीवर असलेल्या जगबुडी नदीची पाणी पातळी आज स्थिरावली आहे। पाणी पातळी 5.40 मीटर इतकी झाल्याने पुराचा धोका पूर्णपणे टळलाय। ग्रामीण भागात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं सांगण्यात आलंय। कोल्हापुरातील कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे। नदीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं नुकसान झालंय। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, तर अलमट्टी धरणातून तब्बल 2.5 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापुराला पुराच्या पाण्याचा विळखा बसलाय, त्याचाच फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसताना पाहायला मिळतोय। सर्वच रस्ते पुरामुळे बंद झाल्याने आता लाखो लिटर दूध संकलन रखडलंय, तर बरकी परिसरातील नागरिकांनी पुराच्या पाण्यातून दूध पोहोचवलं। पंढरपुरात चंद्रभागा नदीने रौद्र रूप धारण केलंय। 1,21,000 क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। नदीचं हे रूप ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आलंय। गडचिरोली जिल्ह्यातील 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोमनपल्लीगत असलेल्या मोठ्या नाल्यावर इंद्रावती नदीच्या पुराचं पाणी आलंय, त्यामुळे मागील 2 दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। मावळातील पवना धरण 100% भरलंय, तर पाण्याने तुडुंब भरलेलं धरण आणि धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग याची सर्वांनाच भुरळ पडली आहे। दीपक घोटकुले यांनी ड्रोनच्या सहाय्याने ही विहंगम दृश्य टिपली आहेत। लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे पीडीसीसी बँकेसमोरील झाड उन्मळून पडलं, तर झाड कोसळल्याने वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती। सलग सुरू असलेल्या पावसामुळे दिंडोरीमधील करंजवन धरण 96% भरलंय। पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 1386 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून 32,290 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला पूर आलाय, त्यामुळे भीमा नदीवरील दौंड सिद्धटेक दरम्यान असलेला पूल हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्कही तुटलाय। उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। 1,30,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीतील कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे। नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय।
कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेलेत। त्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं असून जवळपास 150 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। कृष्णा नदीनं इशारा पातळी गाठल्यानं पुराचं पाणी नागरी वस्तीत शिरलंय। त्यामुळे शहराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। मात्र दुसरीकडे पावसाचा जोर कमी झाल्यानं सांगलीकरांना दिलासा मिळालाय। पंढरपूरमध्ये आज दिवसभर 1,80,000 क्युसेक वेगानं विसर्ग होत आहे। त्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी पाठोपाठ आता संतपेठ शहरातील सखल भागातही पाणी शिरलंय। चंद्रभागेला पूर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। विरारमध्येही पावसामुळे विरार स्थानकापासून बोळिंजपर्यंतचा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय। गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। विरारमधील जकात नाका म्हाडा परिसरामध्ये अद्यापही पावसाचं पाणी साचलंय। तर पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांना नाईलाजानं ट्रॅक्टरनं प्रवास करावा लागतोय। त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला। मागील 4.5 महिन्यात वीज कोसळून आणि पुराच्या पाण्यात बुडून 12 जणांचा बळी गेलाय। तर 100 कोटीहून अधिक नुकसान झालंय। या प्रकरणी तातडीनं पंचनामे करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर धरणातून 7,500 तर दारणा धरणातून 1400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। तर नदीकाठची सर्व मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कृष्णा नदीकाठील पूरस्थिती कायम आहे। त्यामुळे सांगलीकर धास्तावलेत। पुराच्या पाण्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 269 गावातील 15,695 शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। पावसामुळे सर्व शेतरस्ते चिखलमय झाल्यानं पंचनाम्यांना विलंब होतोय। सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदगाव भागातील नागासाक्या धरण पूर्णपणे वाहू लागलंय। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं हजारो हेक्टरवरील पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। 3 वर्षांनंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत। या 18 दरवाजातून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। या सगळ्या नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांनाही फटका बसलाय। नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चहूबाजूंनी वेढा घातलाय। त्यामुळे रुग्णांचे हाल झालेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर येथील 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं। त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलंय। सांगलीत कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, पुणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यानं येथील नागरिक स्थलांतरित होत आहेत। आतापर्यंत 125 कुटुंब हे स्थलांतरित झाले आहेत। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूरस्थितीची पाहणी केली आहे। राजाराम बंधारा, प्रयाग चिखली, आंबेवाडी या परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 9,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय। तर जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9-10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने तब्बल 10,000च्या आसपास एवढ्या पिकांचं नुकसान झालंय। गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोनेरांगी परिसरातील काढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले। यावेळी ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांचा जीव वाचवण्यात यश आलंय।
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामध्ये 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. भीमाशंकर परिसरामध्ये 24 तासांमध्येच मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. 24 तासात 342 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर डिंभे आणि चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. वाशिमच्या भौरत ते अंधार सावंगी मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेलाय. त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. साताराच्या कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झालाय. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लोकल सोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 209 मिमी कोसळलाय. तर ऑगस्ट महिना संपण्यास अजून 10 दिवस शिल्लक असून मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघोड शिवारात विजेचे खांब कोसळलेत. यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल व इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांचे ऑनलाईन कामे ठप्प झालेली आहेत.